70 रुपये किलो, 100 रुपयापेक्षा कमी किलो नी कोळंबी आहे. खूप होलसेल भाव चाललेला आहे, प्रचंड होलसेल. 70 रुपये किलो फक्त. 1200ला आहेत सगळ्या, 3 पीस 1200 रुपयाला आहे. ताजी सुरमई कशी करली दिली, करली वगैरे. अरे इथेच तर बोलत आहे, थांब का जरा. 200 रुपयाला ही टोपली. आणि हलवाची टोपली, हलवा सगळी 400 रुपये. ओके, हलवा 400 रुपये. एवढे सगळे 3 4 5 6 7 8 येते. 8 पीस 400 रुपयाला येते. मीडियम साईजचे. कसं आहे तुझ्याकडं हा? ओके, 1200ला आहे. अच्छा, हे 1200ला पूर्ण ताट आहे. 1200ला 11 पीस. इथे पण आहे सुरमईचं भाव. खच पूर्ण मोठे मोठे सुरमई आहे. परत सुरमई आहे, सुरमई पापलेट, सुरमई पापलेट, सुरमई सगळं जबरदस्त आहे. संपूर्ण बाजार भरला आहे. डिटेल दाखवतोय. 300 रुपये किलो सुरमई, सगळ्या 1200ला. ओके, 1200ला आहेत सगळ्या. 3 पीस 1200 रुपयाला आहे. ताजी सुरमई दाखवतो. आणि हलवा कसा दिला? हे पण सर्व 1200ला. साईज बघा हलव्याची, एवढी मोठी साईज आहे. 1200. हा, तोच विषय. आता मच्छी भरपूर येते. हा, तेच कारण जास्त मास आहेत ना, एकावर एक पडल्यामुळे. आणि एवढा एवढा पीस आहे बघा. हे 3 पीस 1200ला आहे. हा, 1 किलोचे आहेत हे 1200ला. हो, चला मस्त भरपूर आहे. इथे कुपा आहे, कुपा आहे, सुरमई आहे मोठीवाली. टायगर प्रॉन्स पण आहेत, मोठी कोळंबी पण आहे. ही कोळंबी बघा. कोळंबी तर सुरमई. अजून बघा एकदम मोठी पण सुरमई आहे बघा. इथं सुरमईचं भरपूर आहे, सुरमईच भरपूर आहे. पावशी ताट कसं दिलं हे? कोळंबीचं ताट कसं दिलं? सगळे 800ला. बघा हात एवढी मोठी कोळंबी आहे. हा, मोठी कोळंबी ना, मोठी कोळंबी आहे. 800ला ताट आहे पूर्ण. फुल होलसेल भाव चालला आहे. किती? 1.5 किलो. ओके, 1.5 किलो हे एवढं ताड भरलेलं आहे. हो, खूप मोठी आहे. सुरमई पण भरपूर आहे बघा. घ्यायचे ते आधी. आत्ताच आलो, बाजार बघतोय. नाही बाबा, आधी बाजार तर बघू दे ना. इथं घोळ मासा कापलेला आहे, वाट्यावर मिळतो घोळ मासा, मोठा आहे. आणि पापलेट आणि सुरमई भरपूर आहे. आत्ताच आलोय. ओके, हलवे मोठे मोठे हलवे आहेत, प्रचंड मोठे हलवे. हलवे कसा किलो दिला? किलो का पीस दिला? 600ला. 600ला किलो. एवढं मोठा हलवा आहे. साईज प्रचंड मोठी आहे. साईजनुसार तुम्हाला किमती आहेत बघा. 600ला एकदम मस्त आहे. घ्यायचं आहे, पण आत्ताच आलोय, बघतोय. मला घ्यायचा आहे मोठा. हा, अगं आलो जस्ट फिरून आलो, बघतो. घेतो मी. घ्यायचं आपल्याला. थोडं बाजार दाखवेत आधी. हे बघा सुरमई भरपूर आहे. हे मोठे मोठे मासे पण आहे. ही माकली आहे, स्क्विड, त्याला स्क्विड पण म्हणतात. म्हणजे बोटीवरून जर तुम्हाला मासे डायरेक्ट खरेदी करायचे आहेत ना, तर हे बघा संपूर्ण मोठा बाजार भरतो इथे. तर ते अजून उजाडल्यावर आलो आहे. पहाटे जर तुम्ही 5 वाजता आला ना, तुम्हाला इथं पाय ठेवायला जागा मिळणार नाही, इतकं मोठा बाजार आहे. बोटीवरचं जे मोठं जाळं असतं ना, हे कसं लोड केलं जातं बोटीवर, हे इथे बघा तुम्ही. आता हे आता व्यवस्थित केलेलं जाळं आहे. ते आता बोटीवर हे लोड करतात. हे असं ही चक्री आहे वरती. सोडताना पण असंच सोडलं जातं ह्या थ्रू, कारण ही बोट जाणार आहे आता. ह्याच्यावरचे मासे येऊन झालेले आहेत आता. तर हे एवढं मोठं जाळं असतं बोटीवर, आणि ते पसरवून टाकलं जातं, तेव्हा मासे आपल्याला मिळतात.
हे बघा, इथे तुम्हाला लाईव्ह एक्सपिरियन्स मिळेल की बोटीवरचं काम कसं चालतं हे बघायला. हे इथे संपूर्ण बोटी लागतात, अजून बोटी लागतात त्याच्यामध्ये. तर काही बोटी गेल्या पण असतील, आता उजाडल्यानंतर बोटी जायला सुरुवात होतात. बोटीवरचे मासे कसे खरेदी करायचे आणि इथे कसं काय प्रोसेस चालते यावर एक डिटेल व्हिडिओ आपण बनवतच असतो. पण आता हे असं बनवतोय की इथे बोटी लागले तरी इथं माशांचा बाजार आहे संपूर्ण. दिवसा आलोय आपण, पहाटे येऊन पण व्हिडिओ बनवलेला आहे डिटेलमध्ये, पण आता दिवसा येऊन बनवतोय. ही बोटी लागले ते इतके मोठ्या बोटी लागले ते बघा, इतकी मोठी बोट आहे. इथे जाळं इन करता येते. मासे तर भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे, पण आपण बघतोय आता लिलाव पण चालतो, किलोवर पण मिळतात ते बघा. एवढे मोठे मोठे मासे आहेत आणि स्वस्त आहे. सुरमया पण आहे, पापलेट आहे, वाकटी आहे. हे ओल्या वाकटी म्हणजे बग्या आहे, ह्याला बग्या म्हणतात. बग्या मासा आहे हा बघा. कोळंबी वगैरे तर खच आहे. कोळंबी पण बघा, मोठी मोठी कोळ. हा, कशी किलो दिली कोळंबी? 300 रुपये किलो. मोठी कोळंबी 300 रुपये. हा, मोठी कोळंबी 300 रुपये आहे मावशीकडे. हा, मोठी कोळंबी असतील ना मस्त खायला मजा येते. ही अशी मोठी कोळंबी आहे मावशीकडे. वा, मस्त आहे. 300 रुपये किलोचा भाव चाललाय. ओके. पापलेट कशी किलोवर दिलाय? नगावर आहे पापलेट. ओके. तर बघा ही ताजी पापलेट कशी ओळखायची बघा. ह्याच्यावरचं जे आहे ना हे बघा, हे असं असं हे ज्याच्यावरचे खवले आहेत सिल्वर कलर, ही ताजी खवले आहेत ना अशी ही त्याला खाताला लागतात आणि ह्याच्यावर दिसतं सगळं. खवलं नाही काढ, मी हाताने बोटाने किती खवलं काढणार. तर बघा ही खवलं आहेत, ही दिसली पाहिजे. एवढी ताजे मासे ते याचे. रावस आहे, रावसचे पण छोटे पीस आहेत आणि ते मिक्स मासे पण असतात. जसं येतात ना ते डोलीत असे मिक्स मासे येतात, नंतर ते सेपरेट केले जातात. तर अशी डोली पण मिळतात इथे बघा. बाजार खूप मोठ्या प्रमाणावर आहे इथे बघा. सुरमया बघा, सुरमया, रावस. बाजार खूप मोठा आहे बघा. तेवढा बाजार आहे, जबरदस्त बाजार आहे. रविवार असल्यामुळे खूप पण गर्दी आहे. इकडे पण अजून लोक आहेत, संपूर्ण लाईन बघताय तुम्ही शेवटपर्यंत लोक आहेत. इथे कोळंबीची सर्व लाईन चालू होते. ही संपूर्ण जी लाईन आहे ही संपूर्ण कोळंबीची लाईन असते इकडून. तर इथं पांढरी कोळंबी बघा, ही छोटीवाली कोळंबी आहे, पण छोटीवाली कोळंबी साईजनुसार कोळंबी इथे. ही काय किलो आहे? 300 का? 250. थांबा थांबा थांबा. हो, 250 रुपये किलो. 250 रुपये किलो आहे बघा. आता एवढी साईज. हा, हो, ताजी ताजी व्हिडिओ. 2 किलो नका देऊ. हो, ऑनलाईन होईल ना? होईल ना? करा एक. 2 किलो घे. नको नको एवढं, आप घरी खायला पाहिजे. 1 किलो घेतोय मोठी कोळंबी. हा, 250 रुपये. नका नका, माणसं 2 आहे खायला, एवढी नका देऊ. काटा बरोबर केलंय. 1 किलो कोळंबी आहे मस्तपैकी बघा. जाड चांगली कोळंबी भेटली आपल्याला, मोठीवाली. हा बघा, मोठी कोळंबी मस्तपैकी आपली. 1 किलो. 1 किलो कोळंबी घेतली मस्तपैकी, जाडवाली कोळंबी. बघू आपण काय अजून काय काय घेतोय. ॲक्च्युली खरी कोळंबी घ्यायचीच होती मला मस्तपैकी. खूप दिवसांचा कोळंबी मसाल्याचा प्लॅन होता. आपण भरपूर मासे दाखवले ते याआधी पण. तुम्ही बाकीचे व्हिडिओ जाऊन बघा. जर तुम्ही नवीन असाल तर आपण इथलेच भरपूर प्रकारचे मासे दाखवलेत. मागचा व्हिडिओ जाऊन बघा, लॉंग व्हिडिओ. पण खूप छान व्हिडिओ बनवले त्याच्यावर. पण चला पुढे कंटिन्यू करूयात. बघा अजून एक ही टोपली आहे, इथे पण मोठी कोळंबी आहे, मस्तवाली मोठी कोळंबी, फ्रेशवाली. नाही घेतली कोळंबी आता. ही छोटीवाली साईजनुसार तुम्हाला मिळेल. काही काहींना छोटी कोळंबी आवडते, काही काहींना मोठी कोळंबी आवडते. तसं तुला हा प्रकार आहे, सगळ्या साईजची कोळंबी मिळते ना. तर घेतली दाखवतोय. ही कशी आहे मोठी तुमच्याकडे? 250. सगळ्यांकडे 250 आहेत. मोठीवाली कोळंबी आहे, छान आहे, स्वस्त झाले ते कोळंब्या मोठ्या प्रमाणात. आणि छोटीवाली कशी आहे? 70 रुपये किलो. 70 रुपये किलो. 100 रुपयापेक्षा कमी किलो ही कोळंबी आहे. खूप होलसेल भाव चाललेला आहे, प्रचंड होलसेल. 70 रुपये किलो फक्त. अरे मस्त कोळंबी आहे, छोटी पण, कारण रश्श्याला खूप चांगलं लागते. ही मोठी कोळंबी बघा. इथं सुरमया आहे परत. हे टोपल्या असं मिळणार तुम्हाला, डायरेक्ट टोपल्या पण घेऊ शकता.
तुम्हाला डायरेक्ट बल्कनी घ्यायचं असेल तर हे बघा इकडे मुशी आहे, इकडे मुशी आहे. हा मस्त म्हणजे शार्क मासाचा पिल्लू, मुशी मासा. हा इकडे बघा इथे ओले बोंबील आहेत. ओले बोंबील पण इथे चांगले मिळतात. काही काही खूप फॅन असतात ओल्या बोंबलाचे, तर ओले बोंबील पण मोठे आले ते. कोळंबी पण आहे तिकडे. अजून जाऊयात. कशी आहे कोळंबी? 300 रुपये किलो. ओके. ही खाडीची आहे का? अच्छा. हे बघा ही काळी असती कोळंबी. ही खूप वेगळी चवदार असती. ही भेटत नाही जास्त, म्हणजे खूप कमी मिळते. तर ह्यांच्याकडे आहे. कशी आहे मावशी ही? 500ला द्यायची आहे. ओके. थांबा थांबा. ही 500ला द्यायची एवढी. ही खूप चवदार असती आणि ही पौष्टिक खूप असते, कारण ही खाडीत मिळते. ही आतमध्ये समुद्रातली नाही आहे. खाडीतली ही खूप टेस्टी असते. म्हणजे खाडीतले मासे टेस्टी ना, खाडीतली कोळंबी खूप टेस्टी. तर ही टेस्टी कोळंबी आहे. तर बघा ही मांदेली माशाची जाळी आहे. मांदेली मासे हे असे काढले जातात झटकून, जाळी झटकून जे काढले जातात हे मांदेली मासे. बघा खाली पण पडले आहेत. तुम्हाला आपण जाऊया तिथे डिटेलमध्ये दाखवूयात सगळं. इकडे जायचं. हां बघा इथे कोळंबी ही वेगळी केली जाते. असे मिक्स मासे असतात. इथं कोळंबी ही वेगळी केली जाते. अजून पण इकडे बाकीचे मासे वेगळे केले जातात. ही कोळंबी आणि हे मिक्स मासे सगळे, कारण हे समुद्रातून मिळताना मासे हे मिक्स मिळतात, तेव्हा हे वेगळे केले जातात. इकडे पण आहे बघा सुरमई, इकडे करली आहे, इकडे मांदेली आहे. असे हे वेगवेगळे करतात मासे. आणि दाखवतो ही बोट आहे बघा. आता बोटीवरची अजून एक जाळी आहे. ही बोटीवरची जाळी आहे. या जाळीत पण अजून भरपूर मासे आहेत आलेले. आणि इथं हे जाळी वेगळी केली जाते. दाखवतो मी तुम्हाला. थोडे तोंड तुटलं झटकतं, तोंड तुटलं आहे त्याचं, जास्त काही नाही. मासा एकदम ताजा आहे. मग सगळ्यांचेच तुटतात, एवढं काय ह्याचं नाही. तोंड तुटतात. हां ह्याचा पूर्ण आहे असा असतो. मांदेली फ्राय करून खूप छान लागतो. भरपूर थाळ्यांमध्ये वगैरे तुम्हाला हॉटेलिंगमध्ये मिळून जातो हा मांदेली मासा. टेस्टी असतो मांदेली. बघा इथे सर्व छोट्या बोटा लागल्यात आहे. छोट्या बोटांमध्ये असे मासे भरपूर मिळतात मांदेली संपूर्ण लाईनीने. जर तुम्हाला बस डायरेक्ट बोटीवरून पण खरेदी करायची असतील ना, तर खरेदी करू शकता. थोडं लवकर यायचं फक्त. तर बघा आता ह्या बायकांनी एवढं खरेदी केलं आहे वाट्यांनी. आता मग हे डायरेक्ट मासे बाजारात जाऊन विकायला बसणार. करली बघा मोठ्या प्रमाणात करली आला. सगळा ताज आहे बंदरावरचा. आणि आता हे यांची अजून वेगळं करायचे काम चालू आहे. हा कोणता आहे मासा मावशी? लाल मासा. लाल मासा. लाल मासा आहे हा मस्तपैकी बघा. असा लाल कलरचा असतो. हे डोळे सगळ्यात मोठे आहेत. असा हा पण मासा इकडे आहे उपलब्ध आहे. मोठे मोठ्या प्रमाणात मासे वेगवेगळ्या प्रकारचे. इकडे शेवटपर्यंत बोट आहेत. इथं भरपूर मोठ्या प्रमाणावर बोटी येतात ना, त्यामुळे खूप मस्त. पहाटे इथे खूप मोठा बाजार लागतो. तुम्हाला दिवसा दाखवते थोडा, कारण रात्रीचं इतकं पहाटेचं शूट होत नाही. इथे सर्व बोटी लागतात, अजून बोटी असतात. तर हा इकडचा व्ह्यू इकडून दाखवते बघा. बोटी बघा किती आहे तिकडे, मोठ्या प्रमाणावर बोटी आहे. इकडे खूप मोठा पहाटेचा बाजार लागतो. पहाटे 5 वाजता चालू होतो बाजार. तुम्ही या नक्की अनुभव घ्या. खूप वेगळा अनुभव असतो. हा कसा किलो आहे मोठा पापलेट? हा मोठा पापलेट 1200. अच्छा. 1000. हा 1000 रुपये किलो ना. मस्त साईज आहे मोठी. हा व्हिडिओ बनवतोय. येतो तुमच्याकडून गेल्यानंतर. मस्तपैकी 1000 रुपये किलो आहे. मोठे चांगले. मासे घेतल्यानंतर ते बनवायचे कुठे, जर असं तुम्हाला प्रश्न पडत असेल तर बंदरावरच इथे एक सोय आहे म्हणजे बनवायची. त्या मावशी बनवून देतात. तुम्ही तिथं बनवून घेऊ शकतात किलोवरती. चला तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला इथं मासे घ्यायचे आणि इथंच बनवायला जायचे. ते भाकरी वगैरे सगळं बनवून देतात तुम्हाला. एक त्यांचं चला तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे आहे ना बनवून देतात. भाकरी मासे वगैरे सगळे बनवून देतात. इकडे बघा भाकरी तयार आहे. भाकरी तयार नाही झाली. खपल्या भाकरी. एवढ्या नाही आला तुम्ही सगळ्या भाकरी? दोन एक घेतो. हा भाकरी हो. सगळ्या अशा बल्कनी देतात. सगळ्या संपतात. आणि इथे भाकरी बनवण्याचं काम पण चालू आहे. बघू शकता इथेच भाकरी बनवतात. मासे वगैरे पण इथे फ्राय करून देतात. इथे सगळी सोय आहे. रस्सा पण देतात. हो रस्सा पण देतात.
हाय रस्सा दाखवायला आता आतमध्ये संपला का एवढा तरी अरे अख्या संपला एवढंच राहिलंय म्हणतात आज रविवार मग संपला काय जास्त हा रविवार मग संपला अरे हो येतो ना हा मग समजायला नको इथं बनवून मिळतात ते हा ऑर्डर तेच म्हटलं बनवून देता तुम्ही ठीक आहे चालेल इथेच बनवून पण मिळतात आता एवढ्या हा मावशींनी घेतात बघा बल्कमध्ये तर असं बल्कमध्ये पण भाकऱ्या घेऊन जातात लोक तर येऊ शकतात तिथं डायरेक्टली काय काय बनवून देतात सांगा एकदा मला त्यांची जर मच्छी असली कुठली पण मच्छी आणू दे तशी मच्छी बनवून देऊ काय पण आणू दे चिकन आणू मटन आणू तरी आपण बनवून देऊ ओके चालेल ओके आणि मग आपली टेस्ट पण वेगळीच आहे हो आगरी कोली आपली टेस्ट हा चालतंय आणि सकाळी किती वाजल्यापासून चालू असतं असं हा 5 वाजता चालू सकाळी 5 वाजता चालू होतं आणि किती वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत आटपते हा 9 वाजेपर्यंत म्हणजे लवकर या मला इथं मस्तपैकी भाकरी रस्सा वगैरे सगळं बनवून मिळेल अच्छा ऑर्डर पूर्ण दिवस घेता तर तुम्ही आलात हे यांचंच घर आहे इथे तुम्ही येऊन ऑर्डर देऊ शकता डायरेक्टली तर बघा संपली ही पण भाकरी गेली आता आलेली तर कंटिन्यू भाकऱ्या चालू आहे त्यांच्या इथे बनवतातच आणि येतात आणि इथं बघा इथे बंदर आहे तर इथं सरळ तुम्ही चालत आला तर इथे त्यांचं घर आहे तुम्हाला दिसेल तर तुम्हाला थोडंसं लांबून दाखवतो तर बघा इथून सरळ यायचं सरळ मासे घेतल्यानंतर सरळ यायचं आणि हे यांचं घर आहे इथे घर तर इथे या डायरेक्ट तुम्हाला मासे बनवून मिळतील डायरेक्टली तुम्हाला यावर डिटेलमध्ये व्हिडिओ हवा आहे का मच्छी फ्राय वगैरे सगळं जे काय रस्सा वगैरे सगळं बनवतात भाकरी वगैरे यावर चाललं आहे माझा व्हिडिओ पण तुम्ही कमेंट करा त्यामुळे मला कळेल की तुम्हाला किती गरज आहे यावर पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला कसे मासे द्यायचे आहेत कसे फ्राय करून देणार कालवण कसं बनवतात भाकरी यावर सगळं मला एक लॉंग व्हिडिओ बनवायचा पण तुमची साथ पाहिजे फक्त तुम्ही मला एक व्हिडिओला कमेंट करा फक्त कुकिंग बघा मला तुम्ही जर कमेंट केली तर मला यावर व्हिडिओ बनवायला जास्त उत्साह येईल कारण भरपूर मेहनत असते एक व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी नक्की व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी आणि तुम्हाला बाजार कसा वाटला प्लीज लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला यावर तुम्हाला आणि आजूबाजूचे कोणते व्हिडिओज हवे ते तुमच्या शहरातले किंवा आजूबाजूच्या कोकणातले कोणते व्हिडिओज हवे त्यावर मला व्हिडिओज बनवायचे ते त्यावर आपण लवकरच नक्की व्हिडिओ बनवू चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय